हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 3 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. सो फर्स्ट न्यूज आहे की एअर मार्शल नागेश कपूर हे काय करणार आहे, अज्युम करणार आहे, त्यांचा चार्ज घेणार आहे ट्रेनिंग कमांड. ओके, तर एअर मार्शल नागेश कपूर चार्ज घेणार आहे कशाचा? ऍज अ एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांडचा. त्यांनी कधी कमिशन केलं नव्हतं फायटर स्ट्रीम मध्ये इंडियन एअरफोर्सच्या 6 डिसेंबर 1986 मध्ये त्यांनी कमिशन केलं होतं फायटर स्ट्रीम मध्ये एअरफोर्सच्या. ओके, इंडियन एअरफोर्सच्या. ते काय होते? त्यांना क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि फ्लाइट कॉम्बॅट लीडर आहे ते. ओके, आणि त्यांना 3400 अवर्स पेक्षा जास्त काय आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे कशामध्ये? फ्लाइंग मध्ये. ओके, 3400 अवर्स पेक्षा जास्त त्यांना एक्सपिरियन्स आहे फ्लाइंग मध्ये. त्यांच्या जे मेरिटोरियस सर्व्हिस आहे त्यांची, तर त्याच्यामुळे त्यांना काय मिळालेलं आहे? त्यांच्या सर्व्हिसमुळे त्या एअर मार्शल यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे. वायुसेना मेडल 2008 मध्ये आणि अतिविशिष्ट सेवा मेडल 2022 मध्ये, असे 2 मेडल्स त्यांना देण्यात आलेले आहे. वायुसेना मेडल 2008 मध्ये देण्यात आलं आणि अतिविशिष्ट सेवा मेडल 2022 मध्ये देण्यात आलं आहे. ओके, तर हे कशाबद्दल झालं आहे? जे एअर मार्शल नागेश कपूर आहे त्यांनी काय केलेली आहे? त्यांची नियुक्ती झालेली आहे ऍज अ ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड मध्ये. त्यांना 3400 अवर्स पेक्षा पण जास्त एक्सपिरियन्स आहे फ्लाइंग क्षेत्रामध्ये. ओके, तर बघूया आपण नेक्स्ट न्यूज आहे सिनियर IAS ऑफिसर जे आहे मौसमी चक्रवर्ती. ओके, त्या पण काय करणार आहे? त्यांचे चार्ज घेणार आहे DG ऑफ आकाशवाणी न्यूज. ओके, तर सिनियर इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफिसर मौसमी चक्रवर्ती हे चार्ज घेणार आहे कशाचा? डायरेक्टर जनरल ऑफ आकाशवाणी न्यूज इथे. तर त्या IAS ऑफिसर आहे कोणत्या बॅचच्या? 1991 या बॅचच्या त्या IAS ऑफिसर आहे. आणि त्यांना पण कशामध्ये? जे सेव्हरल मीडिया ऑर्गनायझेशन ऑफ द इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री मध्ये त्यांना काय आहे? एक्सपिरियन्स आहे. खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्यांना, इन्क्लुडिंग काय त्याच्यामध्ये? द प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन. त्यांना खूप वास्ट काय आहे? एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रामध्ये, मीडिया ऑर्गनायझेशन ऑफ IB मिनिस्ट्री मध्ये, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे द प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन. तर त्यांचे जे करिअर आहे ते ओव्हर 3 डिकेड्स आहे. इन हर करिअर 3 डिकेड्स मध्ये काय केलं आहे त्यांनी? शी हॅज ऑल्सो वर्क, कुठे कुठे त्यांनी वर्क केलेलं आहे? ऑन डेप्युटेशन बेसिसवर इन नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आणि PS2 कॅबिनेट मिनिस्टर. तर इथे पण त्यांनी ऍज अ डेप्युटेशन बेसिसवर वर्क केलेलं आहे. ते काय करणार आहे? मिस चक्रवर्ती अज्युम करणार आहे त्यांचा चार्ज आफ्टर सुपर अॅन्युएशन ऑफ मिस वसुधा गुप्ता ऍज प्रिन्सिपल DG. तर जी मिस वसुधा गुप्ता आहे यांच्या रिटायरमेंट नंतर जे आहे मिस चक्रवर्ती त्यांचा चार्ज जे आहे ते घेणार आहे. तर आता बघूया आपण ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी बद्दल काही. तर हेडक्वार्टर कुठे आहे आकाशवाणीचा? न्यू दिल्लीमध्ये आहे. ओनर कोण आहे? प्रसार भारती ओनर आहे आणि डायरेक्टर जनरल आहे मौसमी चक्रवर्ती. ओके, तर हे कशाबद्दल झालं? जे आकाशवाणी न्यूज आहे, आकाशवाणी त्यांच्या DG म्हणजे डायरेक्टर जनरलचे जे चार्ज आहे ते कोण घेणार आहे? म्हणजे त्यांनी घेतलेला आहे मौसमी चक्रवर्ती यांनी. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज आहे इंटरनॅशनल चेस फेडरेशनचा जो अवॉर्ड आहे तो ग्रँड मास्टरचा जो टायटल आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? वैशाली रमेश बाबू यांना. ओके, इंडियन चेस प्रोडिजी वैशाली रमेश बाबू यांना ऑफिशियली अवॉर्ड देण्यात आलेला आहे, टायटल मिळालेला आहे त्यांना
टायटल ऑफ ग्रँड मास्टर बाय FIDE. ओके, द इंटरनॅशनल चेस फेडरेशन. त्यांची जी अचीवमेंट आहे ती काय आहे, थर्ड इंडियन फिमेल बनल्या आहेत त्या. या अचीवमेंटमुळे थर्ड इंडियन फिमेल ग्रँड मास्टर बनलेल्या आहेत त्या. आणि जॉईन कोणाला केला आहे त्यांनी जॉईन केलेला आहे कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावली यांना जॉईन केलेला आहे या अचीवमेंटमुळे. तर वैशालीचं जे प्रमोशन आहे, वैशालीज प्रमोशन टू ग्रँड मास्टर टायटल, जे त्यांना युनिक डिस्टिंक्शन जे मिळालेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचे ब्रदर आहे रमेश बाबू, तर ते पण काय होते, वर्ल्ड फर्स्ट ग्रँड मास्टर होते. वर्ल्ड फर्स्ट ग्रँड मास्टर ब्रदर आणि सिस्टरचा हा ड्युओ झालेला आहे. तर त्यांचे ब्रदर जे होते रमेश बाबू प्रगन्नधा, तर त्यांना पण हा टायटल मिळालेला होता ग्रँड मास्टरचा, आणि आता यांना पण मिळालेला आहे. सो त्यामुळे हा ड्युओ बनलाय त्यांचा, ब्रदर सिस्टरचा ड्युओ, ज्यांना जे काय वर्ल्ड फर्स्ट ग्रँड मास्टर ते झालेले आहे, वर्ल्ड फर्स्ट ग्रँड मास्टर. ओके, तर हे सगळं कशाबद्दल झालेलं आहे, जे वैशाली आहे त्यांना काय मिळालेलं आहे, टायटल मिळालेलं आहे ग्रँड मास्टरचं. कोणाकडनं, इंटरनॅशनल चेस फेडरेशन अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे, एअरटेलने अपॉइंट केलेला आहे अंबरेश मंडेलिया यांना ऍज द हेड ऑफ M&A बिझनेस डेव्हलपमेंट. त्यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. भारती एअरटेलने अपॉइंट केलेला आहे अंबरेश मंडेलिया यांना ऍज द हेड ऑफ M&A अँड बिझनेस डेव्हलपमेंट. ओके, जॉईन करण्याच्या आधी ते कुठे वर्क करत होते, वॉज हेडिंग द कॉर्पोरेट हेल्थ अँड वेलनेस बिझनेस युनिट्स ऍट टाटा 1mg. तर या एअरटेलला जॉईन करण्याआधी ते टाटा 1mg मध्ये वर्क करत होते अलॉंग विथ कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. ओके, तर मंडेला जे आहे त्यांची जी अपॉइंटमेंट झालेली आहे, तर ते इफेक्ट कधीपासून म्हणजे कधीपासून ते कारभार सांभाळणार आहेत, आणि त्यांनी सांभाळलेला आहे कारभार 1 मे 2024. तर तिथला जो बिझनेस डेव्हलपमेंट आणि हेड आहे ते M&A चे, तिथला कारभार त्यांनी 1 मे पासून सांभाळलेला आहे. ते क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आहे फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया 2003 बॅचचे. 2003 बॅचचे चार्टर्ड अकाउंटंट पण आहेत. 20 वर्षांचा त्यांना एक्सपिरियन्स आहे इन इन्व्हेस्टमेंट बँकिंग, मर्जर अँड ॲक्विजिशन, स्ट्रॅटेजी अँड कॉर्पोरेट डेव्हलपमेंट मध्ये. या सगळ्या जे क्षेत्र आहे त्यांच्यामध्ये त्यांना 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि भारती एअरटेलने त्यांना नियुक्त केलेला आहे, अपॉइंट केलेला आहे कशामध्ये, जे हेड बनवलेलं आहे M&Aचं आणि बिझनेस डेव्हलपमेंटचं. भारती एअरटेल बद्दल बघून घेऊया आपण थोडंफार आता. तर भारती एअरटेल जे आहे ते कधी फाउंड झालं, 7 जुलै 1995. फाउंडर कोण आहे, सुनील मित्तल. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. चेअरमॅन आहे सुनील मित्तल. ओके, चेअरमॅन आणि फाउंडर सेम आहे. MD अँड CEO आहे गोपाल मित्तल. ओके, मित्तल आहे, गोपाल मित्तल. नेक्स्ट बघूया न्यूज. सो नेक्स्ट न्यूज जी आहे ती RBI ची आहे. RBIने कॅन्सल केलेलं आहे काही, कोणाचं काय कॅन्सल केलेलं आहे, जे एस मनी इंडिया NBFC जे लायसन्स आहे ते कॅन्सल केलेलं आहे. तर का कॅन्सल केलेलं आहे, ज्या गाईडलाईन्स आहे काही RBIच्या, त्या गाईडलाईन्स त्यांनी व्हायोलेट केलेल्या आहे, म्हणून त्यांचं लायसन्स जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे. एस मनी काय आहे, एस मनी एक दिल्ली बेस्ड नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. ओके, तर कशामुळे केलेलं आहे त्यांचं कॅन्सल लायसन्स, इरेग्युलर लेंडिंग प्रॅक्टिसेसमुळे त्यांचं लायसन्स जे आहे ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे. तर बँकिंग रेग्युलेटर जे आहे ते इश्यूड सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इश्यू कधी केलेलं होतं कंपनीला, 2017 मध्ये इश्यू करण्यात आलेलं होतं. आणि त्यांनी काही गाईडलाईन्स आहे ते व्हायोलेट केलेले आहे RBIच्या, म्हणून त्यांचं लायसन्स कॅन्सल केलेलं आहे. आणि जी ही कंपनी आहे यामध्ये आणखी काही सर्व्हिस प्रोव्हायडर आणि मोबाईल ऍप्लिकेशन्स पण त्याच्याशी असोसिएटेड आहे.
कोणत्या कंपनी सोबत? जी एस मनी आहे त्यासोबत. तर कोणत्या कोणत्या आहे त्या कंपनी इन्क्लूड आहे त्यामध्ये कंपनीज? ते आहे ऍक्ट लोन, एजी मनी, नाईस कॅश, कॅश लेंडर, क्विक रुपी, अशा सगळ्या या कंपनी या एस मनी सोबत असोसिएटेड आहे. तर आरबीआयने ऍक्शन घेतलेली आहे एस मनीवर आणि त्यांचं लायसन्स जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे की फ्रेश वर्क्स यांनी सीईओ नियुक्त केलेला आहे कोणाला? डेनिस वुडसाइड यांना. बघूया आता. डेनिस वुडसाइड जे आहे ते टेक ओव्हर करणार आहे ॲज सीईओ ऑफ सीआरएम सॉफ्टवेअर मेकर फ्रेश वर्क्स. तर फ्रेश वर्क्स काय आहे? सीआरएम सॉफ्टवेअर मेकर आहे एक. तर ते सीईओचा चार्ज आता कोण हाताळणार आहे? कोण तिथे सर्व्हिस देणार आहे आता ऍज सीईओ म्हणून? डेनिस वुडलँड. ओके. आणि जे फाउंडर आहे गिरीश माथुर बोथम, ते काय करणार आहे? त्या फर्मचे एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन म्हणून तिथे वर्क करणार आहे. वुडसाइडने जे आहे ते कधी जॉईन केलेलं होतं फ्रेश वर्क्स? ऍज अ प्रेसिडेंट म्हणून जॉईन केलेलं होतं 2022 मध्ये. त्यांचे जे प्रायर प्रोफेशन आहे रेकॉर्ड त्याच्यामध्ये इन्क्लूड काय आहे? ते प्रेसिडेंट होते, इम्पॉसिबल फूड्सचे, ड्रॉप बॉक्सचे सीईओ होते आणि मोटोरोला मोबिलिटीजचे ते सीईओ होते. तर हे सगळे त्यांचे प्रोफेशनल्स होते. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं? फ्रेशवर्क्स मध्ये 2022 मध्ये जॉईन केलेलं ऍज अ प्रेसिडेंट म्हणून. आता बघून घेऊया जे गिरीश आहे त्यांनी काय केलेलं आहे? तर गिरीशचा एक्झिक्युटिव्ह चेअर म्हणून तिथे फर्मला सांभाळणार आहे. सोबतच जे कंपनी आहे त्यांनी कधी फाउंड केलेली होती? 2010 मध्ये ती कंपनी त्यांनी फाउंड केलेली होती. म्हणजे जे कंपनीचे ओनर आहे ते कोण आहेत? गिरीश आहेत. तो कुठे केलेली होती त्यांनी? इंडिया साऊथर्न सिटी ऑफ चेन्नई इथे त्यांनी ती कंपनी जी आहे ती फाउंड केलेली होती. म्हणजे तिथे त्यांनी इस्टॅब्लिश केलेली होती. आणि त्यांनी गाईड केलं होतं, गाईडेड द कंपनी. गाईड काय केलं त्यांना? टू गो पब्लिक इन नॅस्डॅक स्टॉक एक्सचेंज 2021 मध्ये. 2021 मध्ये त्यांनी गाईड केलेलं कंपनीला की टू गो पब्लिक आणि काय करा? इन द नॅस्डॅक स्टॉक एक्सचेंज मध्ये ते पब्लिकली जा म्हणून. फ्रेशवर्क्स काय? आता फ्रेशवर्क आयएनसी काय आहे? ही एक क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस कंपनी आहे. फाउंड झालेली होती 2010 मध्ये चेन्नईमध्ये. ओके. तर हे झालं कशाबद्दल? फ्रेशवर्क्स बद्दल, ज्याचे सीईओ म्हणून कोण टेक ओव्हर करणार आहेत? डेनिस वुडसाइड करणार आहेत. आणि जे फर्म एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन जे आहे त्या फर्मचे ते कोण करणार आहेत टेक ओव्हर? ते गिरीश माथुर बोथम करणार आहे, जे की या कंपनीचे ओनर सुद्धा आहेत. त्यांनी फाउंड केलेली होती कंपनी 2010 मध्ये चेन्नईमध्ये. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे डीआरडीओने सक्सेसफुली टेस्ट लॉन्च केलेली आहे. काय लॉन्च केलेलं आहे त्यांनी? जे नेव्ही अँटी सबमरीन जे वॉरफेअर कॅपेबिलिटीज साठी काय राहणार आहे ती एक बूस्ट करणार आहे. ओके. चालना देणार आहे. कशाला चालना देणार आहे? जे नेक्स्ट जनरेशन टॉर्पेडो रिलीज सिस्टीम आहे याला चालना देणार आहे. आणि जे पण नेव्हीची जी अँटी सबमरीन आहे त्या वॉरफेअर कॅपेबिलिटीजला ती चालना देणार आहे. यासाठी डीआरडीओनी टेस्ट लॉन्च केलेली आहे. ओके. तर काय नाव आहे तिचं? तिचं नाव आहे सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो, म्हणजे स्मार्ट सिस्टीम. हे डिझाईन कोणी केलेली आहे? डिझाईन आणि डेव्हलप केलेली आहे डीआरडीओनी. आणि कशा करता ही जी मिसाईल आहे सबमरीन आहे ओके ती लॉन्च झालेली आहे, जी आहे काय? मिसाईल असिस्टेड टॉर्पेडो. तर जे लाईट वेट टॉर्पेडोज आहे, रेंज ऑफ लाईट वेट टॉर्पेडोज, ही काय करणार आहे? किती पण 100 किलोमीटर्स वर पण जर एखादी सबमरीन असली तर तिला ती डायरेक्ट टार्गेट करू शकणार आहे. ओके. टॉर्पेडोज कॅन टार्गेट सबमरीन हंड्रेड्स ऑफ किलोमीटर अवे. हंड्रेड्स ऑफ किलोमीटर जरी ती दूर असली एखादी सबमरीन एखाद्या एनिमीची, तर डायरेक्टली ती टार्गेट करू शकणार आहेत. आणि ती काय आहे? लाईट वेट टॉर्पेडोज आहे.
आणि डायरेक्टली काय आहे ती जी एनिमीची सबमरीन आहे तिला डायरेक्टली डिटेक्ट करू शकणार आहे आणि कोणते पण ऍसेट आहे त्याच्या ऑप्शन्स मध्ये पण ती काय करेल डायरेक्ट इमिजिएट ऍक्शन घेईल अशी ती टॉर्पेडो जे आहे ते डिझाईन आणि डेव्हलप केलेली आहे डीआरडीओने. आणि जी सिस्टीम आहे बोथ कोस्ट आणि वॉरशिप दोन्ही कडून ते काय करू शकणार आहे लॉन्च करू शकणार आहेत. आणि जे फ्लाइट टेस्ट आहे सक्सेसफुली फ्लाइट टेस्टेड ऍट अ ग्राउंड मोबाईल लॉन्चर फ्रॉम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आयलँड ऑफ द ओडिसा कोस्ट अकॉर्डिंग टू द मिनिस्ट्री. तर अकॉर्डिंग टू द मिनिस्ट्री काय आहे त्या मिनिस्ट्रीने काय म्हटलं आहे जे सक्सेसफुली फ्लाइट टेस्ट आहे ते कुठनं करण्यात आलेलं आहे ग्राउंड मोबाईल लॉन्चर जे एपीजे अब्दुल कलाम आयलँड जे आहे ओडिसाचं कोस्ट तिथनं सक्सेसफुली काय केलेलं आहे एक फ्लाइट टेस्ट केलेला आहे. तर मिनिस्ट्रीने असं म्हटलेलं आहे. सो डीआरडीओने काय डिझाईन आणि डेव्हलप केलेली आहे. सोबतच किती पण म्हणजे 100 किलोमीटरच्या दूर पण असली एनिमीची एखादी सबमरीन तर तिला डायरेक्ट डिटेक्ट करून काय करणार आहे ती ऍक्शन घेऊ शकणार आहेत विदाऊट एनी काय अब्सेन्स ऑफ अदर ऍसेट्स कोणते पण ऍसेट्स आहे त्याच्या ऑप्शन्स मध्ये पण ती डायरेक्ट ऍक्शन इमिजिएट ऍक्शन घेऊ शकणार आहे. सो आणि काय आहे तिचं नाव काय आहे द सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो सिस्टीम. ओके स्मार्ट त्याचं फुल शॉर्ट फॉर्म आहे. नेक्स्ट बघूया न्यूज आता. सो नेक्स्ट न्यूज जी आहे एनपीसीआय ने काय केलेलं आहे एनपीसीआय जे इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड यांनी एक अग्रीमेंट साइन केलेला आहे कोणासोबत बँक ऑफ नामिबिया सोबत. तर कशा करता केलेला आहे अग्रीमेंट साइन त्यांना सपोर्ट करण्याकरता फॉर डेव्हलपिंग अँड इन्स्टंट पेमेंट सिस्टीम लिंक द युनिफाईड पेमेंट इंटरफेस फॉर नामिबिया. ओके नामिबियाचे जे युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे आहे तिथे त्यांना डेव्हलप करण्यासाठी ओके आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी जे आहे हे अग्रीमेंट जो आहे तो साइन केलेला आहे एनपीसीआयने आणि बँक ऑफ नामिबियाने. यामुळे काय होणार आहे जे पार्टनरशिपमुळे काय होणार आहे नामिबियाला हेल्प होणार आहे एक मॉडर्नाइज करण्यासाठी फायनान्शियल इकोसिस्टीम मध्ये. ओके आणि इंडियाचे जे युपीआय आहे त्याच्या हेल्पमुळे त्याच्या टेक्नॉलॉजी आणि एक्सपिरियन्समुळे त्यांना हेल्प होणार आहे नामिबियाला मॉडर्नाइज होण्यासाठी फायनान्शियल इकोसिस्टीम मध्ये. तर त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड राहणार आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे इम्प्रूव्हिंग ऍसेसिबिलिटी अफोर्डेबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी विथ बोथ डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल पेमेंट नेटवर्क्स. ओके कनेक्टिव्हिटी साठी पण यूज होणार आहे ते बोथ डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल पेमेंट नेटवर्क्स मध्ये सोबत इम्प्रूव्हिंग ऍसेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी साठी पण. हे जे आहे प्लॅटफॉर्म ते काय करणार आहे फॅसिलिटेट डिजिटल ट्रान्झॅक्शन इन नामिबिया. ओके तर हे सगळे काय देणार आहे इंडियाचं जे युपीआय आहे ते सपोर्ट करणार आहे हेल्प करणार आहे नामिबियाला बँक ऑफ नामिबियाला तिथे फायनान्शियल इकोसिस्टीमला मॉडर्नाइज करण्यासाठी कशामुळे काय करून जे युपीआय आहे ते तिथे इंट्रोड्यूस करून. क्वेश्चन्स बघून घेऊया आपण आता. सो फर्स्ट क्वेश्चन आहे हु हॅज बीन नेम्ड ॲज एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड. तर कोणाला नियुक्त करण्यात आलेला आहे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड मध्ये एअर मार्शल नागेश कपूर यांना. नेक्स्ट बघूया हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज डायरेक्टर जनरल ऑफ आकाशवाणी न्यूज. तर कोणाला डायरेक्टर जनरल ऑफ आकाशवाणी न्यूजचं डायरेक्टर जनरल म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे मौसमी चक्रवर्ती यांना. नेक्स्ट बघूया which Indian chess prodigy has been officially awarded the title of Grandmaster by FIDE as the third Indian female Grandmaster. त्या थर्ड इंडियन फिमेल ग्रँडमास्टर पण झालेला आहे आणि त्यांना FIDE कडनं त्यांना टायटल देण्यात आलेलं आहे ग्रँडमास्टरचं. तो कोण आहे त्या वैशाली रमेश बाबू. नेक्स्ट बघूया who has been appointed as the M&A and Business Development of Bharti Airtel. कोणाला करण्यात आलेला आहे अपॉइंट अमरेश मंडेलिया.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिसेंटली कॅन्सल केलेला आहे लायसन्स कोणत्या दिल्ली बेस्ड नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीचं कशाकरता सायटिंग इरेग्युलर लेंडिंग प्रॅक्टिसेस याकरता त्यांनी काय केलेलं आहे लायसन्स कॅन्सल केलेला आहे आरबीआयने. तर एस मनी इंडिया यांचं लायसन्स जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे आरबीआयने. नेक्स्ट, हु विल टेक ओव्हर ॲज सीईओ ऑफ CRM सॉफ्टवेअर मेकर्स फ्रेशवर्क्स. तर फ्रेशवर्क्सचे सीईओ म्हणून कोण चार्ज घेणार आहेत? डेनिस वुडसाइड. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ द नेक्स्ट जनरेशन टॉर्पेडो जे रिलीज सिस्टीम डिझाईन आणि डेव्हलप केलेली आहे DRDOनी जे विच वॉज सक्सेसफुली काय फ्लाइट टेस्ट करण्यात आलेली आहे. ग्राउंड मोबाईल लॉन्चर कुठनं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलँड वरनं जी आहे ओडिसामध्ये. तर काय आहे तिचं नाव? तिचं नाव आहे सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो स्मार्ट. तर हे त्याचं नाव आहे सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो. हे नाव लक्षात ठेवा. आणि स्मार्ट हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. तर तुम्हाला एक्झाम मध्ये असं येऊ शकते की आता जे DRDOने डिझाईन आणि डेव्हलप केलेली आहे ओके नेक्स्ट जनरेशन टॉर्पेडो जी आहे स्मार्ट. तर स्मार्ट मधला एखादा कोणतं पण विचारू शकते तुम्हाला की याचा एमचं फुल फॉर्म काय आहे किंवा टीचं फुल फॉर्म काय आहे. तो ऑप्शन्स येऊ शकतात टीचे फुल फॉर्म साठी. म्हणून जे स्मार्ट आहे त्या स्मार्टचे सगळे ॲब्रिव्हिएशन्स तुम्ही लक्षात घेऊन घ्या. सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो. ओके नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे रिसेंटली NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेडनी काय केलेलं आहे ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे. कोणासोबत साईन केलेलं आहे ॲग्रीमेंट? सपोर्ट करण्याकरता डेव्हलपिंग अँड इन्स्टंट पेमेंट सिस्टीम लाईक UPI इंटरफेस त्या कंट्रीमध्ये. तर कोणत्या सोबत ॲग्रीमेंट झालेला आहे सपोर्ट करण्याकरता फॉर डेव्हलपिंग अँड इन्स्टंट पेमेंट सिस्टीम जसं की UPI आहे तसं. तर कोणासोबत केलेला आहे? बँक ऑफ नामिबिया सोबत ॲग्रीमेंट झालेला आहे. मला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. टेलिग्राम आणि इंस्टाग्रामचे चॅनल्सला पण जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.